शांतिशीघ्र लघुलेखन पुस्तिकेतील परिच्छेद 61 पासून आज आपण सुरुवात करणार आहोत। रेडी फॉर डिक्टेशन। रेडी स्टार्ट। राष्ट्राची प्रगती साधण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली पाहिजे। राष्ट्रीय उत्पन्नात ज्या वेळेस वाढ होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने राष्ट्र समृद्ध होईल। सर्व लोकांचे जीवनमान सुखदायक व त्यामुळेच कल्याणकारी राष्ट्राची कल्पना प्रत्यक्षात येईल। राष्ट्रीय प्रगती व उत्पन्न वाढवण्यासाठी प्रत्येक कामगाराची कार्यक्षमता वाढली पाहिजे। परिच्छेद कामगार कल्याणाचा मूलभूत हेतू अंशतः आर्थिक आहे। कामगार कल्याणामुळे कामगारांची कार्यक्षमता वाढते। मजुरांचा ज्या ठिकाणी तुटवडा आहे अशा ठिकाणी मजूर उपलब्ध होऊ शकतात। त्याचप्रमाणे उद्योगधंद्यामधून चांगले मजूर उपलब्ध होण्याचीही शक्यता निर्माण होत असते, कारण कामगार कल्याणामुळेच कामगार समाधानी असतात। त्याचप्रमाणे उद्योगधंद्यातील मालक व मजूर यांचे संघर्ष कमी होतात। कामगारांमध्ये आपल्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा कामगार कल्याणामागील हेतू आहे व त्यासाठी कामगार कल्याण मंडळ सतत जागृत आहे। परिच्छेद मालकांनी कामगारांना उपलब्ध करून दिलेल्या कामगार कल्याणाचा साचा साधारणपणे विस्तृत पायावर आधारित आहे। मोठमोठ्या उद्योगधंद्यांनी कामगारांच्या शैक्षणिक सोयींचीही व्यवस्था केली आहे। छोटे छोटे उद्योगधंदे मात्र कायद्याने घालून दिलेल्या मर्यादेतच कामगार कल्याणाचे काम पाहत आहेत। दवाखान्याची सोय, कॅन्टीनची सोय, विश्रांतीगृहाची सोय, बागेची सोय इत्यादींच्या उद्योगधंद्यांतून करण्यात आलेल्या सोयी कायद्याच्या तरतुदींना धरूनच आहेत। कामगार कामावर असताना अपघाताने किंवा अन्य प्रकारे मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबियांना सर्व प्रकारचे संरक्षण व आर्थिक सहाय्य पुरविण्याची योजना आखणे व अंमलात आणणे, कामगारांना निवृत्तीवेतन, भविष्य निर्वाह निधी इत्यादी सारख्या योजना लागू करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होत असतो। कामगार कल्याण कार्याचे हेतू म्हणजे कामगारांचे आरोग्य सुधारण्यास चालना देणे, कामगारांना स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी साधने पुरविणे, कामगारांमध्ये कामासंबंधी आलेले नैराश्य व उदासीनता घालवून त्यांना ताजेतवाने करून त्यांच्यात नवा उत्साह निर्माण करणे, कामगारांना स्वतःविषयी व स्वतःच्या कुटुंबियाविषयी सततची वाटणारी चिंता कमी करणे, कामगारांच्या मुलांना नोकरीमध्ये प्राधान्य देणे व त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हे होय। ओव्हर। परिच्छेद 62। रेडी फॉर डिक्टेशन। रेडी स्टार्ट। कामगारांनी आपले हितरक्षण करण्याकरिता आणि हितसंवर्धन करण्याकरिता स्वेच्छेने स्थापन केलेली कायम स्वरूपाची संस्था अशी कामगार संघटनेची व्याख्या केली जाते। या व्याख्येत कामगार संघटनाच्या कार्यामागील सूत्राचा उल्लेख आहे। कामगाराचे हितरक्षण आणि हितसंवर्धन हे कामगार संघटनांचे कार्य असते। या चौकटीच्या अंतर्गत कामगार संघटना पुढील कार्य पार पाडतात। परिच्छेद पगार आणि नोकरीच्या इतर शर्तीच्या बाबतीत एकटा कामगार मालकासोबत सौदा करू शकत नाही। एका कामगाराने अधिक पगार मागितला तर मालक त्याला कामावरून कमी करून दुसऱ्याला कामावर ठेवू शकतो। म्हणून कामगार संघटना सर्व कामगारांच्या वतीने सामुदायिक सौदा करतात। परिच्छेद कोणत्याही कामगारावर मालकाकडून अन्याय झाल्यास कामगार संघटना त्याच्या वतीने मालकाबरोबर सामना करावयास उभ्या राहतात। कामगाराच्या हितरक्षणाकरिता संप, मोर्चे अशा प्रकारच्या शस्त्रांचा वापर केला जातो। कामगारांना शिक्षण आणि प्रशिक्षण देणे, त्याच्याकरिता खेळाची आणि करमणुकीची सोय करणे, कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणे, आजारपण, अपघात अशा प्रसंगी त्यांना मदत करणे, व्यावसायिक कौशल्याच्या बाबतीत काही पातळी ठरवून देणे
आणि व्यवसायातील नवीन कामगारांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवणे अशा प्रकारची कामे कामगार संघटना करतात. सर्व कामगार संघटना सर्वच कार्य हातात घेतात असे नाही. ते त्यांच्या सभासदांची संख्या, त्यांचे उत्पन्न, नेतृत्वाचा दर्जा इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून असते. भारतातील कामगार संघटना लढाऊ कामावर आपले अतिरिक्त लक्ष केंद्रीभूत करतात. ओव्हर. परिच्छेद 63. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी. स्टार्ट. प्रत्येक व्यक्तीत, मग ती कोणत्याही धर्माची, व्यवसायातील किंवा वयोगटातील असो, काही उत्कृष्ट असे सुप्त गुण असतात. त्या सुप्त गुणांना समाजापुढे प्रकाशात आणणे हे व्यक्तिमत्व विकासाचे कार्य सेवाभावी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून उत्कृष्टपणे करता येते असे माझे मत आहे. अशा संस्थांच्या सदस्य असलेल्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती असतात. त्यामुळे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करता येते व त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडत असते. अशा संस्थांच्या निरनिराळ्या कार्यक्रमातून तसेच अधिवेशनातून नामवंत अशा वक्त्यांची विविध विषयावर व्याख्याने होतात. त्यामुळे आपल्या विचारांची प्रगल्भता वाढीस लागते व ही गोष्ट व्यक्तित्व विकासासाठी महत्त्वाचा असा टप्पा आहे. परिच्छेद. त्यापुढचा टप्पा म्हणजे आपले विचार समाजापुढे उत्कृष्ट रीतीने मांडता येणे. त्यासाठी लागणारा सभाधीटपणा व आत्मविश्वास या गोष्टी आपणास अशा संस्थांच्या निरनिराळ्या कार्यक्रमात भाग घेऊन प्राप्त करता येतात व ठामपणाने आपण आपले मत मांडू शकतो व तसेच आपल्या विचारांची दिशा चुकत असेल तर इतर सदस्यांच्या बरोबरच्या चर्चेतून आपल्या चुकांची आपल्याला नक्कीच जाणीव होते व अशा प्रसंगामुळे आपल्याला आत्मनिरीक्षण करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करता येतो. परिच्छेद. समर्थ असे नेतृत्व देण्याची शक्ती या संस्थांच्या मार्फत आपणास मिळू शकते. दरवर्षी अशा संस्थांचे पदाधिकारी बदलत असतात. नवीन पदाधिकारी नवनवीन कल्पना अंमलात आणून निरनिराळ्या सेवाकार्यांचे प्रकल्प हाती घेतात. त्यावेळी हे कार्य करीत असताना अशा सेवाकार्याची असलेली गरज तसेच समाजातील गरिबी व दारिद्र्य यांची प्रकर्षाने जाणीव होते व केलेल्या कार्याचे मूल्यमापन करून नवीन जोमाने पुढील कार्याची सुरुवात करून आपल्या नेतृत्वाचा विकास करता येतो व पीडितांच्या चेहऱ्यावर एखादी तरी स्मितरेषा फुलवू शकतो. परिच्छेद. आजच्या युवा पिढीचा त्यांच्या शैक्षणिक जीवनापासूनच व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी अनेक संस्थांनी आपले युवक विभाग उघडले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय सेवाभावी संघटना असे कार्यक्रम सातत्याने राबवित आहेत. या कार्यक्रमांनुसार आपल्या देशातील युवकांना परदेशी पाठविले जाते व तेथील युवकांना आपल्या देशात बोलावले जाते. व्यक्तित्व विकासासाठी हा कार्यक्रम उत्कृष्ट नाही काय? ओव्हर. परिच्छेद 64. बंधू भगिनींनो, आपल्या कंपनीच्या 10व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले मनपूर्वक स्वागत करताना मला आनंद होत आहे. जुलै 1985 रोजी संपलेले वर्षाबाबत हिशोब तपासणीसांचे हिशोबाचे निवेदन आपणास मिळाले असेलच. तसेच अहवाल वर्षातील म्हणजे 1985 यासाठी कामगारांची मुख्य वैशिष्ट्ये नमूद केलेला संचालकांचा अहवाल आता पावेतो आपणास मिळाला असेलच. हिशेबाचे निवेदन आणि संचालकांचा अहवाल व नफा तोटा पत्रकही आपण वाचले असतीलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. परिच्छेद. 1984 साली कंपनीच्या उत्कर्षासाठी जी महत्त्वाची पावले आपण उचललीत व ज्या विविध योजना आखल्या त्यामुळे कारखान्याच्या उत्पादनात 15% वाढ झाली व एकंदर कंपनीची परिस्थिती सर्व बाजूंनी सुधारली.
आपण केलेल्या उपाययोजनेमुळे आपल्या कंपनीने आतापावेतो लक्षणीय प्रगती केली आहे. किमती व मागण्या संबंधीचे कंपनीने स्वीकारलेल्या धोरणाबाबतचा दृष्टिकोन संचालक मंडळाकडून तसेच कामगार प्रतिनिधींकडून स्वीकारण्यात आला, म्हणून कंपनीच्या दृष्टीने व औद्योगिक शांतता टिकविण्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. परिच्छेद. आपणास कल्पना असेलच की कंपनीने गेल्या वर्षापासून काटेकोरपणे व्यवहारामधील खर्च व उधळेपणाला परिणामकारक आळा घातला आहे व चालू साली सुद्धा खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. वरील सर्व गोष्टीमुळे आपल्या कंपनीची प्रतिष्ठा वाढली आहे यात शंका नाही. तसेच वेळोवेळी कामगार प्रतिनिधींनी भागीदारांनी सुचवलेल्या सर्व योजना यशस्वी करण्यासाठी आपले संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील आहे. परिच्छेद. आता आपण कंपनीच्या आर्थिक परिस्थितीकडे वळूयात. 1985 साली कंपनीच्या कामकाजाचे खर्च घसारा यासाठी तरतूद केल्यानंतर आपल्याला पुन्हा 25 लाख रुपये एवढा निव्वळ नफा कमावला आहे. वरील नफा लक्षात घेता कंपनीने एकंदर कामगिरी समाधानकारक केली आहे असे आपण मान्य कराल अशी मी आशा करतो. परिच्छेद. कंपनीतल्या वेळोवेळी होणाऱ्या उलाढाली आपल्या निदर्शनास पत्राद्वारे ताबडतोब कळविण्यात आले होते, त्यामुळे या ठिकाणी उल्लेख मी करणार नाही. ओव्हर. परिच्छेद 65. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी. स्टार्ट. दिनांक 31 माहे डिसेंबर 1984 या दिनी पुऱ्या होणाऱ्या 44व्या वार्षिक वर्षाचा ताळेबंद व नफा तोटा पत्रक सादर करण्यास संचालक मंडळास अत्यानंद होत आहे. गत सालचा वाटणी न केलेला शिल्लक नफा रुपये 18 लाख जमेस धरून यावर्षी एकंदर रुपये 1 लाख रुपये नफा झाला. हा आकडा गत सालच्या नफ्याच्या 1/3 आहे. या वर्षीचा नफा थोडासा कमी झाला हे खरे असले तरी सरकारी नियंत्रणामुळे आणि दिवसेंदिवस फक्त भांडवलदार वर्गापेक्षा नोकर वर्गाच्या हिताकडे लक्ष देण्याची सरकारी प्रवृत्ती असल्यामुळे द्यावयास लागलेला महागाई भत्ता, पगारवाढ व बोनस आणि इतर नव्या आलेल्या 4 किंवा 5 बाबींमुळे खर्चाचे प्रमाण 5 पट वाढले आणि एवढा खर्चाचा बोजा लक्षात घेता झालेला नफा पाहून आपला आनंद द्विगुणित होईल यात शंका नाही. आपल्या बँकेचा अखिल महाराष्ट्रात पहिला नंबर लागतो आणि त्या दृष्टीने नोकर वर्गाची वेतन श्रेणी प्रथम दर्जाची ठेवावी लागते. नफ्याचा विनियोग पुढील प्रमाणे केला आहे. परिच्छेद. 6% प्रमाणे नफा 18 लाख रुपये, संचित निधी 50,000 रुपये नी वाढविला आहे. बँकेच्या गुंतवणुकी रुपये 5500 नी वाढल्या आहेत. कर देण्यासाठी रुपये 33,000 राखून ठेवले आहेत. नोकर वर्गाचा फंड द्विगुणित केला आहे. नोकर वर्गास वाटावयाचा बोनस 2 किंवा 3 पटींनी वाढवला आहे. या व्यतिरिक्त शेष रक्कम 43 लाख रुपये चा विनियोग एनीप्रमाणे करण्याचा संचालकांचा विचार आहे. 1957 साल अखेरीकरता 8% प्रमाणे भागामागे प्राप्तिकर वजा जाता रुपये 2 प्रमाणे 12 लाख भागांवर नफा वाटण्याकरिता 25 लाख व पुढील सालांकरिता बाकी 18 लाख रुपये राखून ठेवले आहेत. गत सालाचे बँकेचे कामकाज समाधानकारक आहे. जमा खर्च साली एकंदर 6 नव्या शाखा उघडल्या आहेत. पैसे देण्या घेण्याची 3 नवीन केंद्रे उघडली आहेत. संचालक मंडळाच्या सभासदांचे मानधन मंजूर करणे आहे. तसेच हिशेब तपासणीस नियुक्त करण्यासंबंधीचा ठराव सभासदांपुढे मंजुरीसाठी मांडला आहे. ओव्हर. परिच्छेद 66. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी. स्टार्ट.
भारतातील शेती पावसाच्या मर्जीवर अवलंबून असते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जलसिंचन योजना वाढल्या, पण अद्याप देशाच्या आकाराचा विचार केला तर जलसिंचन योजनांकडून भिजवल्या जाणाऱ्या जमिनीचे प्रमाण फार कमी आहे. याचा परिणाम म्हणजे एक वर्ष अवर्षणामुळे तर दुसऱ्या वर्षी अतिपावसामुळे पीक बुडते. देशाच्या अनेक भागात पूर, वादळ, टोळधाड, पिकांवरील रोग, कीड इत्यादीमुळे पिकांचे नुकसान होते. भारतातील जमीन हजारो वर्षे वापरली जात आहे. अतिवापरामुळे जमिनीचा कस घटला आहे. योग्य प्रकारची खते देऊन आणि अधूनमधून जमीन मोकळी सोडून जमिनीचा कस परत मिळवता येतो, पण भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमुळे ते शक्य होत नाही. भारतात खतांचा वापर फार कमी होतो. रासायनिक खते परवडत नाहीत. भारतात शेणाचा उपयोग खताकरिता करता येणे आहे, पण शेणाचा उपयोग जळणासाठी होत असल्यामुळे खताकरिता ते फारसे उपलब्ध होत नाही. वाढती लोकसंख्या आणि उत्पन्नाच्या पर्यायी साधनांचा अभाव यामुळे जमिनीवर माणसांचा अतिरिक्त ताण पडत आहे. यातून जमिनीचे विभाजन आणि अपखंडन होत असून त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला आहे. भारतीय शेतकरी आधुनिक यंत्रे आणि उपकरणे वापरू शकत नाहीत. अजूनही जुना नांगर आणि बैलजोडी यांचाच वापर होताना दिसतो. शेतीचे नवीन तंत्रही शेतकऱ्याला अवगत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात कृषी विद्यापीठे निघाली. त्यात पुष्कळ संशोधन चालू आहे, पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. परिच्छेद शेतमालाच्या किमतीच्या बाबतीत सरकारचे धोरण उत्पादन वाढीला सहाय्यक ठरत नाही. अनेक वेळा या धोरणात धरसोड आढळते. त्याचा अनिष्ट परिणाम शेतीच्या उत्पादकतेवर होतो. शेतमालाच्या सदोष विक्रय व्यवस्थेचाही शेतीच्या उत्पादकतेवर अनिष्ट परिणाम होतो. या विक्रय व्यवस्थेमुळे शेतकऱ्याला त्याच्या मालाची रास्त किंमत मिळत नाही. त्यामुळे त्याला अधिक उत्पादन काढण्यास उत्साह राहत नाही. भारतातील जमीनदारी पद्धतीत जमीनदार जमिनीमध्ये गुंतवणूक करण्याची ऐपत नव्हती आणि जमीन आपल्या हातातून केव्हाही जाईल अशी भीती असल्याकारणाने त्याचे जमिनीकडे दुर्लक्ष झाले. शेती उत्पादनाच्या बाबतीत आपल्याला एक दुष्टचक्र निर्माण झालेले दिसते. शेतीची उत्पादकता कमी असल्याकारणाने शेतकऱ्यांचे उत्पादन कमी राहते. त्यामुळे त्याची शेतीत गुंतवणूक करण्याची कुवत कमी राहते. त्यामुळे उत्पादकतेत सुधारणा होण्याची गती मंद राहते. ओव्हर. परिच्छेद 67. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी, स्टार्ट. व्यक्तिगत व्यापारी आणि भागीदारी व्यवसायाचा व्यापार वाढल्यामुळे संयुक्त भांडवली कंपनीची स्थापना झाली. यासंबंधी 1956चा कंपनी कायदा भारतात प्रचलित आहे. मोठ्या आकाराच्या उत्पादन संस्थेला व व्यापारी संस्थेला कंपनी या व्यवसाय संघटनेचा प्रकार अत्यंत सोयीचा वाटतो. कंपनीची व्याख्या करावयाची झाल्यास ती अशी, जिचे अस्तित्व चिरंतन काळ टिकणारे आहे, प्रतीक म्हणून जिचे एक बोधचिन्ह आहे, जिची निर्मिती कृत्रिम व्यक्ती म्हणून झालेली असून तिची नोंद सरकारच्या दप्तरी झालेली आहे, ती संघटना म्हणजे कंपनी होय. परिच्छेद कंपनीची स्थापना कायद्याला धरून झालेली असते. कंपनीला कायद्याने चिरंतन आयुष्य दिलेले आहे. तिची स्थापना कायद्याला धरून झालेली असल्यामुळे कंपनीचे अस्तित्व कायम स्वरूपाचे असते. सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यास कमीत कमी 7 सभासद लागतात. खाजगी कंपनीत जास्तीत जास्त 50 भागधारक असतात. परंतु सार्वजनिक कंपनीच्या भागधारकांच्या कमाल संख्येवर कोणत्याच प्रकारचे बंधन नसल्यामुळे ती कंपनी जास्तीत जास्त भांडवल आपल्या धंद्यासाठी उभारू शकते. परिच्छेद
कंपनीच्या कार्यपद्धतीवर कंपनी कायद्याची अनेक प्रकारची विविध बंधने असल्यामुळे कंपनीच्या वार्षिक हिशोबांची तपासणी हिशोब तपासनीसांकडून करून घेतली जाते. तसेच ताळेबंद व नफा तोटा पत्रक भागधारकांच्या सभेत करून घ्यावे लागते. कंपनीचे व्यवस्थापन कसे चालवावे यासंबंधीही अनेक तरतुदी कंपनी कायदा 1956 मध्ये आहेत. परिच्छेद कंपनीची कर्जे घेण्याची क्षमताही खूप असते. कंपनीचे स्वतःचे भांडवल भरपूर असल्यामुळे तिच्या मालकीची मालमत्ता खूपच मोठ्या किमतीची असू शकते. शिवाय हिशेबतज्ञ हिशेबनीस कायद्यात सांगितलेल्या तरतुदीप्रमाणे कंपनीचे हिशेब लिहितात व दरवर्षी मान्यताप्राप्त हिशेब तपासनीसांकडून तपासून घेतल्यामुळे बँका व इतर वित्त संस्था कंपनीच्या व्यवसायाच्या गरजेप्रमाणे मोठ्या आकाराची अल्प मुदतीची व दीर्घ मुदतीची कर्जे कंपनीला देऊ शकतात. त्यामुळे कंपनीची भांडवल उभे करण्याची क्षमता आणखीच वाढते. परिच्छेद कंपनीच्या व्यवसायाचा व्याप भरपूर असल्यामुळे तज्ज्ञ तंत्रज्ञ प्रशिक्षित व्यवस्थापक आणि अनुभवी व नावाजलेले सर्व सेवक वर्ग भरपूर पगार देऊन कंपनी नेमू शकते. त्यांचा पगार जास्त असला तरीही व्यवसायाचा व्याप मोठा असल्यामुळे दर नगामागे खर्च कमीच येतो. श्रम विभागणी किंवा वैशिष्ट्यीकरणाचे जास्तीत जास्त फायदे घेणे कंपनीत शक्य झाले आहे. परिच्छेद कंपनीचा कारभार पाहण्यासाठी भागधारक सभा घेऊन त्यांच्यातूनच संचालक निवडतात. जर या संचालकांनीच कंपनीच्या व्यवसायात पुरेसे लक्ष घालून कंपनीच्या हिताचे रक्षण केले तर कंपनी चांगली चालू शकते. आजचा औद्योगिक विकास व व्यापार क्षेत्राची प्रगती कंपनी या व्यवसाय संघटनेच्या प्रकारामुळेच शक्य झाली आहे. ओव्हर. परिच्छेद 68. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी स्टार्ट. या कंपनीच्या 20व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपले सर्वांचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या कंपनीच्या डिसेंबर 1962 अखेरच्या वर्षाचा वार्षिक अहवाल आपणाकडे आहे. तो आपण सर्वांनी वाचला असेलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. गेल्या मोसमातील झालेल्या उत्तम पावसामुळे अन्नधान्य व इतर शेतीची उत्पादन वाढ होऊन एक नवा उच्चांक प्रस्थापित करील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे यावर्षी राष्ट्राच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडेल. तथापि कामगार वर्गाचे औद्योगिक कलह, पुरेशी वीज व कोळसा यांचा अपुरा पुरवठा या उणीवांमुळे आपणास पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन क्षमता वाढविणे कठीण जात आहे. गेल्या वर्षी काही भागामध्ये अतिपावसाने काही प्रदेशात जंगम जीवितहानी व स्थावर मालमत्ता तसेच घरदारांची मोडतोड बरीच झालेली आहे. हे आपणास माहीत आहेच. वरील संकटाच्या काळामध्ये मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आपल्या कंपनीने आर्थिक सहाय्य म्हणून मोठी रक्कम मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला साथ देऊन मुख्यमंत्री निधीला 25,000 रुपयेचा चेक दिला आहे. परिच्छेद कामगारांच्या कमी उत्पादनामुळे यावर्षी कापसाचे उत्पादन 30% कमी झाले आहे. शिवाय कापूस धंद्याला पूरक असणारे इतर उद्योगधंदेही अडचणीत पडले आहेत. सध्या देशातील 1/4 गिरण्या आर्थिक अडचणी किंवा कामगार कलह यामुळे बंद आहेत. सध्या कंपनीने अत्यंत जुन्या यंत्रसाधन सामग्रीचे पुनरुज्जीवन करण्याचे व आधुनिक यंत्रे बसविण्याचे कामगार प्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार हा कार्यक्रम हाती घेतला असून हे कार्यक्रम येत्या जून 1986 पर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. कंपनीचे चालू वर्षापासून
कामगारांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी विविध शिक्षणोपयोगी कार्यक्रम हाती घेतला आहे व त्यास अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या बालवाडीमध्ये विद्यार्थ्यांना दूध, फळफळाव इत्यादी आहार मोफत पुरविले जाते. शेवटी व्यवस्थापनातील माझ्या सहकाऱ्यांचा त्यांच्या कामाबद्दल, मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल मी आभार मानतो. तसेच सहकारी बँक, वित्तीय संस्था यांचेही मी आभार मानतो. कंपनीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कामगार युनियन पदाधिकारी सदैव प्रयत्नांची पराकाष्ठा करतील अशी आशा व्यक्त करून मी माझे भाषण संपवितो. परिच्छेद 69. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी, स्टार्ट. मादक पदार्थांच्या सेवनाने निर्माण झालेल्या सामाजिक समस्यावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक. परिच्छेद. माझे जीवन हाच माझा संदेश आहे असे महात्मा गांधींनी म्हटले होते. त्यांच्या या जीवन संदेशाचे स्मरण करणे ही गोष्ट विचारवंतांना व सामान्य जनांनाही नित्य नवा अर्थ देते. विशेषतः अलीकडच्या काही वर्षात मानवापुढील समस्यांनी जागतिक स्तरावर उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शाश्वत शांती सुखासाठी गांधी तत्त्वज्ञानाबाबत परदेशातही उत्सुकता वाढत आहे. परिच्छेद. येत्या 2 ऑक्टोबरपासून गांधी जयंती सप्ताहाच्या निमित्ताने गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचे विविध पैलू जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे नशाबंदी सप्ताह देखील पाळण्यात येणार आहे. परिच्छेद. आंतरराष्ट्रीय युवक वर्षाच्या संदर्भात व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणारे साहित्य हे लोकराज्यच्या विशेषांकाचे उल्लेखनीय वैशिष्ट्य ठरेल. रासायनिक व अन्य मादक पदार्थांमुळे नव्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत व त्यावर मात करण्यासाठी सर्व समाजाचे सहकार्य आवश्यक आहे. या गंभीर प्रश्नाबाबत जाणीव निर्माण करण्यास या अंकाचे मोलाचे सहाय्य होईल असा मला विश्वास वाटतो. मुलांच्या व युवकांच्या अज्ञानाचा फायदा समाजकंटकांना घेऊ देऊ नका. परिच्छेद. युवक हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः आधुनिक जगात वैज्ञानिक शोध व प्रगत तंत्रज्ञान यांच्या वाढत्या स्वीकारामुळे राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले आहेत. या परिवर्तनाचा वेग आगामी दशकात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळेही भावी काळातील समाजरचनेचे निर्माते व मानवकुलाच्या प्रगतीचे शिल्पकार या नात्याने युवा शक्तीला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. परिच्छेद. हा संदर्भ ओळखून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नियमाप्रमाणे 1985 हे वर्ष जगभर आंतरराष्ट्रीय युवक वर्ष म्हणून उत्साहाने साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने विकास, सहभाग व शांतता या 3 प्रमुख क्षेत्रामध्ये 15 ते 35 या वयोगटातील युवकांच्या जाणीवा संपन्न व तरल करण्यासाठी विविध देशातील विशिष्ट संदर्भ लक्षात घेऊन त्या देशामध्ये अनुरूप कार्यक्रम चालू आहेत. परिच्छेद. महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय युवक वर्षाच्या कार्यक्रमामध्ये व्यसनमुक्त जीवनशैलीच्या प्रचाराला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. विशेषतः रासायनिक व अन्य मादक द्रव्यांच्या प्रसाराचा धोका अलीकडे निर्माण झाला असल्याने युवकांच्या मध्ये व शाळातील मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य दारूबंदी संचालनालयामध्ये निर्माण केलेल्या खास युवक कक्षामध्ये हाती घेण्यात आले आहे. समाजकंटकाविरुद्ध पोलिसांमार्फत होणाऱ्या कारवाईमध्ये जनतेकडून सहकार्याची अपेक्षा आहे. तसेच ब्राऊन शुगर व अन्य मादक द्रव्यांचा
प्रसाराला आळा घालण्यास जनसंपर्क साधने, दृकश्राव्य माध्यमे व प्रचाराची आधुनिक तंत्रे यांचा उपयोग सर्व संबंधित घटकांनी कुशलतेने करून घ्यावा व राज्यभर मादक द्रव्यांच्या विरोधी लोकशिक्षणाची मोहीम जोमाने चालवावी असे शासनातर्फे मी आवाहन करतो. ओव्हर. परिच्छेद 70. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी. स्टार्ट. कर्तव्यपूर्तीच्या भावनेने शिक्षक कल्याण निधीस सहाय्य करा. दिनांक 5 सप्टेंबर 1985 रोजी साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक कल्याण निधीला सढळ हाताने मदत करून गुरुजनांविषयीचा आदर आणि भक्तिभाव सर्वांनी व्यक्त करावा असे आवाहन शिक्षण मंत्री प्राध्यापक राम मेघे यांनी केले आहे. मे 1985 पर्यंत या शिक्षण कल्याण निधीतून महाराष्ट्रातील 11,368 शिक्षकांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना एकूण 69,228 रुपयांचे सहाय्य देण्यात आले आहे. परिच्छेद. शिक्षण मंत्र्यांचे समग्र आवाहन पुढीलप्रमाणे आहे. दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी सर्व भारतात आपण शिक्षक दिन साजरा करतो. ज्यांनी आपल्याला जपले, जोपासले, वाढवले, मोठे केले, आपल्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या आणि कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारण्यासाठी परिश्रम घेतले, त्या गुरुजनांविषयीचा आदर आणि भक्तिभाव व्यक्त करण्याचा हा महामंगल दिवस. परिच्छेद. हा भक्तिभाव आणि आदर आपण 2 प्रकारांनी व्यक्त करतो. एक म्हणजे ज्यांनी समाजाच्या आणि समाज मनाच्या जडणघडणीची बांधिलकी स्वीकारून अध्यापन कार्यात स्वतःला झोकून दिले अशा गुरुजनांचा समारंभपूर्वक गौरव करणे, त्यांच्याविषयीचा आदरभाव सार्वजनिक स्वरूपात व्यक्त करणे. आणि दुसरे म्हणजे शिक्षक कल्याण निधीसारख्या शिक्षकांना आपत्काली आधार ठरणाऱ्या निधीला उदार अंतकरणाने व कर्तव्यबुद्धीच्या भावनेने मदत करणे. राष्ट्रीय शिक्षण कल्याण निधी हे सामाजिक कर्तव्याच्या परिपूर्तीचे एक साधन आहे. आपल्या गुरुजनांवर अथवा त्यांच्या कुटुंबियावर जेव्हा एखादी आपत्ती कोसळते किंवा अपघात, अपंगत्व, अकाली मृत्यू यासारखे आकस्मिक दुर्दैवी प्रसंग ओढावतात, तेव्हा त्यांना मदतीची, सहाय्याची आणि आधाराची गरज असते. समाजासाठी जीवन जगणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी त्यांच्या अशा संकटकाली सारा समाज उभा आहे ही भावनाच दिलासा देणारी असते. आणि शिक्षक कल्याण निधी हा असा दिलासा, विश्वास देण्याचे एक प्रतिकृप साधन आहे. शिक्षक कल्याण निधीतून आपण शिक्षकांना मदत करू शकतो. मे 1985 पर्यंत या शिक्षक कल्याण निधीतून महाराष्ट्रातील 11,368 शिक्षकांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना एकूण 69,228 रुपयांचे सहाय्य देण्यात आले आहे. परिच्छेद. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करीत असतानाच शिक्षक कल्याण निधीसाठी जास्तीत जास्त मदत गोळा करणे हे आपणा सर्वांचे आद्य आणि पवित्र कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनता दानशूर आहेच. संकटग्रस्तांना सहाय्य करण्यात ती सदैव अग्रभागी असते. आपला हा लौकिक आहे, आपली ही परंपरा आहे आणि शिक्षक कल्याण निधीला मदत म्हणजे कर्तव्यपूर्तीचे समाधान आहे. म्हणूनच या निधीला सढळ हस्ते मदत करण्यास महाराष्ट्रातील जनता मागे राहणार नाही अशी माझी दृढ श्रद्धा आहे. या राष्ट्रीय शिक्षक कल्याण निधीला भरघोस सहाय्य करावे असे माझे आपणा सर्वांना कळकळीचे आणि आग्रहाचे आवाहन आहे. ओव्हर.